स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रोफेसर रवी गोरे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण NCERT एक्सरसाइजमध्ये 11.24 हा क्वेश्चन्स आपण एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलेला आहे. ओके, ह्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तुमचा तो क्वेश्चन 11.25 आहे. ओके, तुम्हाला पाठीमागच्या लेक्चर्समध्ये सांगितलं होतं ही जी एक्सरसाइज आहे ह्याच्यानंतरची एक्सरसाइज तुम्ही ट्राय करा. ओके, भरपूर जणांनी ट्राय केलेले असेल. ओके, तरी पण राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत हे राहिलेले तुमचे फक्त 9 क्वेश्चन्स आहेत. हे 9 क्वेश्चनही आपण आता 9च क्वेश्चन राहिलेले आहेत. हे 9 क्वेश्चन आपण काय करूयात, एवढे कव्हर करून घेऊयात. म्हणजे न्यू सिलेबसमध्ये जे तुमचा न्यू सिलेबस आहे त्याची एक्सरसाइज आपण टोटली बघितलेली आहे आणि NCERT ची पण एक्सरसाइज आपली टोटली कंप्लीट होऊन जाते. ओके, आणि याच्यानंतर परत तुम्ही ही एक्सरसाइज झाल्याच्या नंतर ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, तर बघा पाठीमागच्या लेक्चर्समध्ये 11.24 बघितला, ह्या लेक्चर्समध्ये बघूयात 11.25 आणि 11.25 मध्ये क्वेश्चन काय आहे तुमचा बघा. ओके, क्वेश्चन असा आहे, इलुस्ट्रेट विथ एक्झाम्पल्स द लिमिटेशन ऑफ विल्यमसन सिंथेसिस फॉर द प्रिपरेशन ऑफ सर्टन टाइप्स ऑफ इथर. आपल्याला माहिती आहे विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन आहे आणि विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन आपण काय तयार करू शकतो, इथर तयार करू शकतो. आणि इथर तयार करण्याची विल्यमसन सिंथेसिस इम्पॉर्टंट मेथड आहे आणि ह्याच्यामध्ये ह्याचं लिमिटेशन सांगायचं आहे आपल्याला. काय लिमिटेशन आहे, कधीही लक्षात ठेवायचं, विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन करण्यासाठी आपल्याकडे पाहिजे एक अल्किल हॅलाइड आणि दुसरा पाहिजे तुम्हाला RO-Ne. ओके, किंवा मग RONE. ओके, हा ओके, म्हणजे काय लागतं ह्याला, एक तुम्हाला पाहिजे अल्किल हॅलाइड विल्यमसन साठी आणि दुसरा तुम्हाला पाहिजे सोडियम अल्कॉक्साइड. सोडियम अल्कॉक्साइड बरोबर आहे. आणि ह्याच्यापासून आपल्याला तयार होतो इथर ROR. ही रिॲक्शन आहे तुमची. ह्या रिॲक्शनला आपण विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन म्हणतो. इकडे बाहेर तुमचा पडतो NaX. ओके, ही झाली तुमची विल्यमसन सिंथेसिस. पण आपल्याला क्वेश्चन असा विचारलाय की ह्या रिॲक्शनचं लिमिटेशन काय आहे. एक लिमिटेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बाळांनो, लक्षात ठेवायचा. ह्या रिॲक्शनमध्ये हा जो तुमचा अल्किल हॅलाइड आहे, हा अल्किल हॅलाइड आपण घेताना प्रायमरी घेतो. बरोबर आहे, अल्किल हॅलाइड घेताना आपण काय करतो, प्रायमरी घेतो. आणि प्रायमरी अल्किल हॅलाइड जर घेतला आणि हा जर कितीही बल्की घेतला तरीही आपला इथं सबस्टिट्यूशन रिॲक्शन पॉसिबल आहे, इथर बनतो. पण जर आपण ह्याचा एकच ड्रॉबॅक्स आहे, जर आपण सेकंडरी आणि टर्शरी अल्किल हॅलाइड जर घेतले, सेकंडरी आणि टर्शरी जर अल्किल हॅलाइड जर घेतले तर इथं हे ग्रुप असतात तुमचे बल्की. ओके, आणि हे हिंड्रन्स करतात. म्हणून इथं तुमचं सबस्टिट्यूशन म्हणजेच इथं तुमचा इथर न फॉर्म होता इथं तुमचा अल्किन तयार होतो. हे ह्या रिॲक्शन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट ड्रॉबॅक्स आहे. ओके, म्हणजे कसं बघा, ओके आपल्याला माहिती आहे आपण काय करतो ह्या रिॲक्शन मध्ये सिन्स द रिॲक्शन, हा पॉइंट माहित असणं आपल्याला गरजेचं आहे, रिॲक्शन्स फॉलोज SN2 मेकॅनिझम. म्हणजे ही रिॲक्शन आपली SN2 मेकॅनिझम न जाते. बरोबर आहे, इन विच RO- attack from the backside on REX. ओके, हा जो RO- आहे हा काय करतो, बॅक साइडनं REX वर मॉलिक्युलवर अटॅक करतो आणि अटॅक करून टू जनरेट ROR मॉलिक्यूल. म्हणजेच काय तयार होतोय, इथर तयार होतो. हे आपण बघतोय. बरोबर आहे, आपण काय घेतलं, रिॲक्शन केली आणि ही विल्यमसन SN2 न अटॅक करतो. हा तुमचा अल्कॉक्साइड आहे, ह्या अल्कॉक्साइडचा आपण काय करतो, बॅक साईडनं ह्याच्यावर अटॅक करून हा बाहेर काढतो आणि ह्याला आपण काय म्हणतो, विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन. पण ह्या रिॲक्शनचा ड्रॉबॅक्स काय आहे, जर तुमचे सेकंडरी आणि टर्शरी जर घेतले तर इथं तुमचा इथर बनत नाही, तर इथं तुमचा बनतो तो म्हणजे अल्किन बनतो. म्हणजेच
आपण काय सांगताना सांगतो, नेक्स्ट पॉइंट लक्षात ठेवायचा, सेकंडरी और टर्शरी alkyl halide undergo alpha and beta halogen and hydrogen elimination. म्हणजे इथं पॉसिबल आहे इलिमिनेशन रिॲक्शन गिविंग अँड अल्किन. ह्याच्यापासून काय बनतो, तुमचा अल्किन बनतो, लक्षात ठेवा. ओके, इन्स्टेड ऑफ इथर म्हणजे इथर बनायचा, तर इथं काय बनतो, तुमचा अल्किन बनतो. कशामुळे अल्किन बनतो, ओके, कशामुळे अल्किन बनतो, कारण की लक्षात ठेवायचं, हे सेकंडरी आणि टर्शरी अल्किल हॅलाइड हे कसे तुमचे स्टेरिकली हिंडर्ड आहेत. म्हणजे मोठे ग्रुप असतात ना, त्याच्यामुळे आपण अटॅक करणं कसं आहे, अवघड आहे, स्टेरिकली हिंडर्ड आहेत. ओके, त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं, इथं तुम्ही प्रायमरी चूज करता, सेकंडरी टर्शरीवर का जात नाही आपण बघूयात. कारण की लक्षात ठेवायचं, कधी पण हा तुमच्याकडे कधीही अल्किल हॅलाइड घेताना आपण CH3 इथं तुमचा CH3 आणि हा Br म्हणजे आपण हा तुमचा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. कोण आहे हा तुमचा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे, बरोबर आहे. आणि हा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड जर घेतला आणि ह्याची रिॲक्शन जर CH3ONA सोबत जर केली, तर कधीही लक्षात ठेवायचं काय होते, हा जर टर्शरी अल्किल हॅलाइड आहे, ह्या टर्शरी अल्किल हॅलाइड जर आपण अटॅक जर करायचं म्हटलं, तर हा स्टेरिकली हिंडर्ड आहे, बरोबर आहे ना. हा ग्रुप कसा आहे, मोठा आहे, त्याच्यामुळे आपण इझिली ह्याच्यावर अटॅक करू शकत नाहीत आणि ह्याला तुम्ही बाहेर काढू शकत नाहीत. इथं काय आहे तुमचा, हा जो आहे ना CH3O- हा जो तुमचा अल्कोऑक्साइड आहे किंवा हा अल्कोऑक्साइड आहे, हा काय करतो, तुमचा स्ट्रॉंग बेस म्हणून ऍक्ट करतो. आणि स्ट्रॉंग बेस म्हणून ऍक्ट केला की हा O- काय करतो माहितीये, हा CH2 आणि हा H म्हणजे इथला घेताना तुमचा प्रोटॉन घेतो, आणि प्रोटॉन घेतला की हा इथं जातो आणि हा तुमचा बाहेर पडतो. म्हणजे तुमचा कंपाऊंड तयार होतो CH3, इथं तुमचा कार्बन, इथला तुमचा CH3 आणि इथं तुमचा डबल बॉन्ड CH2 हा तयार होतो. आणि बाहेर तुमचा पडतो हा Na आणि हा Br म्हणजे बाहेर पडेल तुमचा NaBr1 आणि हा CH3O आणि हा H म्हणजे CH3OH. अशा पद्धतीमध्ये म्हणजे इथं तुमचा इथर बनतो का, नाही, इथं काय बनतो, तुमचा अल्किन बनतो. इथं काय बनतो, तुमचा अल्किन. म्हणून लक्षात ठेवायचं, ह्याचा एकच ड्रॉबॅक आहे, आपण प्रायमरी अल्किल हॅलाइडची रिॲक्शन करू शकतो, ओके, पण सेकंडरी टर्शरी जर घेतला तर त्याच्यापासून तुमचा इथर बनत नाही, तर त्याच्यापासून काय बनतो, तुमचा अल्किन बनतो. ओके, हा काय या रिॲक्शनचा ड्रॉबॅक्स आहे. याच्यानंतर बघूयात क्वेश्चन नंबर 11.26 आणि हा जो 11.26 आहे, हा क्वेश्चन काय सांगतो बघा. ओके, ह्या क्वेश्चन मध्ये काय क्वेश्चन आहे, हाऊ इज 1-propoxypropane synthesized from propane 1-OL, राईट मेकॅनिझम ऑफ दिस रिॲक्शन. म्हणजे काय म्हणते बघा, प्रोपेन 1-OL पासून आपल्याला काय बनवायचं आहे, तुमचा 1-propoxypropane बनवायचं आहे. मग कसं बनवणार तुम्ही, तर ह्याच्यासाठी लक्षात ठेवायचं, आपण ऍसिड कॅटलाइज्ड डिहायड्रेशन रिॲक्शन करू शकतो, पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, त्यांनी इथं काय सांगितलंय, काय सांगायचंय तुम्हाला इथं, मेकॅनिझम. काय सांगायचंय, मेकॅनिझम. मग आपल्याला माहिती आहे प्रोपेन 1-OL कसं असतो रे बाळांनो, प्रोपेन 1-OL म्हणजे प्रायमरी अल्कोहोल आहे, CH3 CH2
CH2 आणि OH. काय नाव आहे याचं? प्रोपेन 1 OL. 1 2 3 बरोबर आहे की नाही? 3 कार्बन आहेत म्हणून मी म्हटलं प्रोपेन. 1 नंबरला OH आहे म्हणून तुमचा 1 आणि OH ला काय असतो? OL. बरोबर आहे? म्हणजे प्रोपेन 1 OL तयार झाला. ह्याच्यापासून काय करा, तुमचं ऍसिड कॅटलाइज्ड डिहायड्रेशन करू शकतो आपण. म्हणजे कसं बघा, कसं करणार आपण बघा, इथं काय टाकू शकता तुम्ही? H2SO4 टाकू शकता. ओके, H2SO4 म्हणजेच काय? ऍसिडिक कंडिशन आहे तुमचं. ओके, H2SO4 डिहायड्रेटिंग एजंट आहे आणि हा तुमचा ओके तुमच्या H2O ला बाहेर काढण्यासाठी मदत करतो. आणि ह्याच्यापासून तुमचा इथर बनवायचा आहे 1 प्रोपॉक्सीप्रोपेन. मग आता 1 प्रोपॉक्सीप्रोपेन कसा बनन? लक्षात ठेवायचं, इथं घेताना घ्यायचे 2 मॉलिक्यूल. किती घ्यायचे अल्कोहोलचे? 2 मॉलिक्यूल. आणि 2 मॉलिक्यूल जर घेतले तर काय तयार होतो इथं तुमचा बघा? CH3 CH2 CH2O CH2 CH2 आणि CH3. म्हणजे काय केलं? हे 2 मॉलिक्यूल आहेत. 2 मॉलिक्यूल म्हणजे हा एक मॉलिक्यूल घेतला मी. ओके, आणि इथं घेतला CH3 CH2 CH2 OH. बरोबर आहे? ह्या मॉलिक्यूलमधून मी काय बाहेर काढून टाकलं? ओके, ह्या मॉलिक्यूलमध्ये हा मी H2O बाहेर काढून टाकला. हा H2O जर बाहेर काढला ओके तर काय करायचं? हा एक मॉलिक्यूल आणि हा एक मॉलिक्यूल हे दोन्ही पण मी काय केले? जोडून घेतले आणि ह्याचं नाव आहे 1 प्रोपॉक्सीप्रोपेन. कसं बघा? 1 2 3 बरोबर आहे की नाही? हा तुमचा जो ग्रुप आहे ना, प्रोपॉक्सी ग्रुप आहे. किती नंबरला आहे प्रोपॉक्सी? 1 नंबरला आहे. ओके, आणि शिकारचा काय आहे तुमचा? प्रोपेन आहे. म्हणजे काय तयार झाला? 1 प्रोपॉक्सीप्रोपेन. हा आपल्याला तयार करायचा आहे. पण कशाने करायचा आहे? मेकॅनिझमनं. आपण लक्षात ठेवायचं, इथं किती मॉलिक्यूल घेतलेले आहेत? इथं मॉलिक्यूल किती यूज केले? 2 यूज केले. किती? 2. मग ह्याचं आपण बघूयात मेकॅनिझम. मेकॅनिझम हे आपण बघितलेलं आहे. 3 स्टेपनं मेकॅनिझम जात आहे. तर त्याच्यामधली पहिली स्टेप सांगतो तुम्हाला. ओके, फर्स्ट स्टेपमध्ये काय करायचं? प्रोटोनेशन. प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. ॲसिडिक कंडिशन आहे, अल्कोहोलचं काय करायचं? प्रोटोनेशन करायचं. अल्कोहोल घ्या, पहिला मॉलिक्यूल तुमचा CH3 CH2 CH2 आणि हा तुमचा OH. बरोबर आहे? ओके, प्रोटोनेशन करा. ही पहिली तुमची फास्ट स्टेप असते, लक्षात ठेवायचं. ओके, मग कसं प्रोटोनेशन करणार? इथं तुमचा H आहे, हायड्रोजन, H+ कंडिशन. मग ह्या ऑक्सिजनकडे लोन पेअर असतात. हा ऑक्सिजन तुमचा हायड्रोजन घेतो आणि हायड्रोजन घेतलं की तयार होतो CH3 CH2 CH2. इथला तुमचा ऑक्सिजन, हायड्रोजन, हा हायड्रोजन आणि ऑक्सिजनवर पॉझिटिव्हली चार्ज. मेकॅनिझम म्हटलं की हा बाण कधीच विसरायचा नाही. हेड आला निगेटिव्ह, टेल आला पॉझिटिव्ह. ओके, चला आता ह्याच्यानंतर हा तुमचा प्रोटोनेटेड अल्कोहोल तयार झाला. पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप आहे स्टेप नंबर 2. आता बघा, स्टेप नंबर 2 मध्ये काय करायचं? अटॅक सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल. ओके, सेकंड मॉलिक्यूलचा काय करायचा? अटॅक करायचा. ओके, सेकंड मॉलिक्यूल आहे ना आपल्याकडे, कुणावर करायचा? ह्या प्रोटोनेटेड अल्कोहोल. अटॅक सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल टू प्रोटोनेटेड अल्कोहोल. आता आपल्याला माहिती आहे, आपण इथं एक यूज केला, आणखी एक आहे आपल्याकडे, तो घ्यायचा CH3 CH2 CH2 OH. बरोबर आहे? आणि आपल्याकडे प्रोटोनेटेड अल्कोहोल आहे कोणता? हा. ह्याला कॉपी पेस्ट मारायचं इकडं CH3 CH2 CH2O. इथं तुमचा H, हा H ह्याच्यावर पॉझिटिव्हली चार्ज. मग काय करतो? हा जो तुमचा लोन पेअर आहेत, ह्या लोन पेअर काय करतात? ह्या कार्बनवर तुमच्या अटॅक करतात आणि हा वॉटर मॉलिक्यूल तुमचा बाहेर निघून जातो. ओके, मग बाहेर निघून गेल्याच्या नंतर काय तयार होतो बघा? ओके, ह्या मॉलिक्यूलनं ह्याच्यावर अटॅक केलाय कार्बनवर. म्हणजे बघा, हा मी जसा तसा लिहून घेतला CH3 CH2 CH2, हा झाला तुमचा O
हा हायड्रोजन मी खाली लिहितो इथं, ऑक्सिजन म्हणजे इलेक्ट्रॉन इकडे गेलेत, इथले इलेक्ट्रॉन लॉस झालेत म्हणजे ऑक्सिजनवर येणार पॉझिटिव्हली चार्ज. ह्या ऑक्सिजननं कार्बनवर अटॅक केलाय CH2 वर, म्हणजे ऑक्सिजनच्या नंतर आपल्याला अटॅच करायचा आहे CH2, त्याच्यानंतर CH2 आणि नंतर तुमचा हा CH3 आणि बाहेर तुमचा पडल H2. हा H2O तुमचा बाहेर निघून गेला. ओके, ही झाली तुमची स्टेप नंबर 2. आता बघूया स्टेप नंबर 3. आणि स्टेप नंबर 3 मध्ये काय करायचं, स्टेप नंबर 3 मध्ये करायचं इलिमिनेशन ऑफ प्रोटॉन. इलिमिनेशन ऑफ प्रोटॉन. प्रोटॉन काय करून टाका, काढून टाका. मग हा मॉलिक्यूल जशाच तसा इथं घ्यायचा, CH3 CH2 CH2O इथं H पॉझिटिव्हली चार्ज CH2 CH2 CH3. ओके, मग ह्याचं इलिमिनेशन करा. ओके, हा तुमचा हायड्रोजन आहे ना, हा इथून इथं ना पॉझिटिव्ह निगेटिव्ह न्यूट्रलाइज होऊन जाईल आणि इथं कंपाऊंड तयार होईल CH3 CH2 CH2O CH2 CH2 आणि CH3. आणि हा झाला तुमचा 1-प्रोपॉक्सी प्रोपेन. काय तयार झाला, 1-प्रोपॉक्सी प्रोपेन. ओके, आपण कशानं, मेकॅनिझम थ्रू एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे. लक्षात आलं. ओके, हे झालं तुमचा क्वेश्चन नंबर 11.26. आणि हा क्वेश्चन आपण याच्या अगोदरही बघितलेला आहे. ओके ओके त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात 11.27. आता बघा, हा जो 11.27 आहे हे ऑलरेडी आपण 11.25 सारखा सेम क्वेश्चन आहे. काय म्हणते बघा, प्रिपरेशन ऑफ इथर्स बाय ऍसिड डिहायड्रेशन ऑफ सेकंडरी और टर्शरी अल्कोहोल्स इज नॉट सुटेबल मेथड गिव रिझन. बरोबर आहे की नाही. ओके, काय म्हणताय ते, आपल्याला इथर तयार करायचा आहे. ओके, ऍसिड डिहायड्रेशननं सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल पासून आपण बनवू शकत नाहीत. बरोबर आहे की नाही. सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल पासून आपण इथर बनवू शकत नाहीत. ओके, त्याचं रिझन काय सांगायचं. ओके, मग बघा हा कोणता 11.27 आहे. ओके, मग आपल्याला रिझन सांगायचं आहे की सेकंडरी आणि टर्शरी पासून आपण का बनवू शकत नाहीत. ओके, तर त्याच्यामध्ये हा आन्सर जर लिहायचा असला आपल्याला तर बघा, पहिला ह्याच्यामधला पॉइंट्स आपल्याला लिहिता आला पाहिजे. दिस रिॲक्शन involves nucleophilic attack of an alcohol on a protonated alcohol molecule, and since it's a SN2 reaction. SN2 रिॲक्शन म्हणजेच कसं, बॅकसाइड अटॅक is not very suitable for a secondary and tertiary alcohol molecule because sterically hindered, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, स्टेरिकली हिंडर लेस फेवरेबल. जे स्टेरिकली हिंडर्ड असतात ते कसे तुमचे लेस फेवरेबल आहेत. म्हणजे आपण सांगू शकतो की आपण प्रायमरीवर करतो. ओके, पण सेकंडरी आणि टर्शियरी पासून आपण इथर बनवू शकत नाहीत. ओके, ह्याच्या मागचं कारण आहे. ओके, त्याचं रिझन असं आहे की आपण काय करू शकतो, SN2 न बॅकसाईडनं अटॅक करू शकत नाहीत, कारण की टर्शियरी अल्कोहोल आणि
सेकंडरी अल्कोहोल हे कसे असतात, स्टेरिकली हिंडर्ड असतात. आणि जे स्टेरिकली हिंडर्ड असतात ते तुमचे लेस फेवरेबल असतात. ओके, त्याच्यामुळं आपण काय करू शकत नाहीत, इथं तुमचा टर्शरीवर आणि सेकंडरीवर त्याच्यापासून आपण इथर बनवू शकत नाहीत. कशामुळं बघा, आणखी आपण सांगू शकतो बॅकसाइड अटॅक नॉट पॉसिबल. बरोबर आहे की नाही? बॅकसाइड अटॅक इथं काय नाही तुमचा, पॉसिबल नाही. पॉसिबल, नॉट पॉसिबल बिकॉज बल्की ग्रुप मोठे ग्रुप असतात, त्याच्यामुळे आपण बॅकसाइड अटॅक इथं पॉसिबल नाही. परत काय इथं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे साइड प्रॉडक्ट किंवा मग साइड प्रॉडक्ट ऑफ इलिमिनेशन रिएक्शन मे बी फॉर्म्ड. ओके, आणि इथं फॉर्मेशन होऊन काय होतो, अल्किन बनतो, ही आपल्याला माहिती. म्हणजे जर तुमचा टर्शरी आणि सेकंडरी जर अल्कोहोल असला तर इथं इथर बनत नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल हे दोन स्टेरिकली हिंडर्ड असतात, त्याच्यामुळे लेस फेवरेबल आहेत. आपण बॅक साईडनं अटॅक करू शकत नाहीत. SN2 मेकॅनिझम थ्रू आपण ह्याला जाऊ शकत नाहीत. इथं तुमचं सबस्टिट्यूशन होत नाही, तर इथं तुमचं काय पॉसिबल आहे, इलिमिनेशन पॉसिबल आहे. आणि तिथं इलिमिनेशन होऊन तुमचा प्रॉडक्ट बनतो अल्किन. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात 11.28. ओके, 11.28 काय म्हणतोय बरं बघा, राईट द इक्वेशन ऑफ द रिएक्शन ऑफ हायड्रोजन आयोडाइड विथ 1 प्रोपॉक्सीप्रोपेन 1 मिथॉक्सीबेन्झीन अँड बेन्झिल इथिल इथर. म्हणजे बघा काय करायचं, आपल्याला प्रिपरेशन करायचे, बनवायचे. ओके, म्हणजे बघा राईट द इक्वेशन ऑफ द रिएक्शन ऑफ हायड्रोजन आयोडाइड म्हणजे काय करा, तुमच्याकडे कंपाऊंड दिलेले त्यांची रिएक्शन कुणासोबत करा, हायड्रोजन आयोडाइड सोबत करा. हायड्रोजन आयोडाइड, आणि आपल्याला माहिती आहे हायड्रोजन आयोडाइड म्हणजेच HI. कुणासोबत रिएक्शन करायची, HI सोबत. आणि त्याचे कोणते प्रॉडक्ट तयार होतात हे सांगा. त्याच्यामध्ये 1 नंबरचा आहे बघा. ओके, 1 नंबरचा तुमचा कंपाऊंड आहे आणि त्याचं नाव आहे 1 प्रोपॉक्सीप्रोपेन. 1 प्रोपॉक्सीप्रोपेन. आता बघा हे पाठीमागचं आठवायचं बाळांनो, लक्षात ठेवायचं. 1 प्रोपॉक्सीप्रोपेन. आता 1 प्रोपॉक्सीप्रोपेन आपल्याला माहिती आहे कसं आहे. 1 प्रोपॉक्सीप्रोपेन CH3 CH2 CH2O CH2 आणि CH3. हा आपल्याला काय करायचा आहे, बनवायचा आहे. ओके, मग हा बनवायचा आहे तर आपण कुणापासून बनवू शकतो. ओके, हा जर आपल्याला आपल्याला काय करायचं आहे, 1 प्रोपॉक्सीप्रोपेन ह्याच्यावर काय करायची, HI ची ऍडिशन करायची. हा बनवायचा नाहीये, आपल्याला काय करायचंय, ह्याच्यावर रिएक्शन करायची. कुणाची, HI ची. मग एकदम सिंपल रिएक्शन आहे बघा. इथं जर तुम्ही HI जर टाकला ना, HI, तर बघा HI टाकला की काय करायचं बघा, हा जो आहे इकडं पण तुमचा इथिल आहे आणि इकडं पण तुमचा इथिल आहे. बरोबर आहे की नाही? आणि हा कसा आहे तुमचा म्हणजे तुमचा इथर मध्ये कसा आहे, हा सिमेट्रिकल इथर आहे. सिमेट्रिकल इथर आहे. बरोबर आहे की नाही? हा कसा आहे तुमचा सिमेट्रिकल इथर आहे. मग कोणत्याही साईडला ओके तुम्ही एका साईडला काय बनवू शकता, ओके हॅलाइड बनवू शकता, अल्किल हॅलाइड, आणि दुसऱ्या साईडला तुम्ही काय बनवू शकता, अल्कोहोल बनवू शकता. डझंट मॅटर. ह्याला इथून ब्रेक करा, ब्रेक करून हा O- आहे. ओके, ह्या ऑक्सिजनला तुमचा हायड्रोजन लावा आणि हायड्रोजन जर लावला तर तयार होईल तुमचा इथं CH3 CH2 CH2OH. बरोबर आहे की नाही? हा ऑक्सिजन हायड्रोजन घेतो आणि राहिलेल्या कंपाऊंडला दुसरा कंपाऊंड कोणता तयार होईल, CH3 CH2 CH2 आणि I. म्हणजे एक तयार होईल तुमचा N प्रोपिल अल्कोहोल आणि दुसरा तयार होईल N प्रोपिल आयोडाइड. बरोबर आहे की नाही? एक तयार होईल N प्रोपिल अल्कोहोल आणि दुसरा तयार होईल N प्रोपिल ओके आयोडाइड. बरोबर आहे, कारण की हा कसा आहे तुमचा सिमेट्रिकल इथर आहे. ओके, हे झालं तुमचं 1 नंबरचा आपण बनवला. त्याच्यानंतर 2 नंबरचा
कोणता कंपाऊंड आहे बघा, काय नाव आहे त्याचं, 2 नंबरचं आहे मिथॉक्सीबेन्झीन. 2 नंबरचा काय आहे, मिथॉक्सीबेन्झीन. 2 नंबरचा आहे तुमचा मिथॉक्सीबेन्झीन. म्हणजे बघा मिथॉक्सीबेन्झीनवर आपल्याला काय करायचं आहे, HI ची ऍडिशन करायची. कसं आहे बरं मिथॉक्सीबेन्झीन, बघा मिथॉक्सीबेन्झीनलाच आपण म्हणतो ॲनिसोल. काय म्हणतो, ॲनिसोल. लक्षात ठेवायचे नाव बघा, बेन्झीन काढली, बेन्झीन आणि बेन्झीनला कोणता ग्रुप काढा, मिथॉक्सी. कसं असतो मिथॉक्सी, OCS3. काय म्हणतो आपण त्याला, ॲनिसोल. काय म्हणतो, ॲनिसोल. ही रिॲक्शन आपण बघितलेली आहे. HI ची ॲडिशन करा. इथं आपण काय करतो, 398 केल्विन टेम्परेचर टाकतो. आपल्याला माहिती आहे हीट करतो थोड्याफार प्रमाणामध्ये. आणि इथं तुमचा काय, इथून ब्रेक करायचा. ओके, इथून ब्रेक केला की हा एक बनतो तुमचा फिनॉल, एक बनतो तुमचा फिनॉल. हा O आणि H, OH आणि बाहेर पडतो CH3. ही रिॲक्शन आपण बघितलेली आहे. फिनॉल एक तयार झाला आणि दुसरा तयार झाला मिथिल आयोडाईड. आयोडाईड बरोबर आहे, हा तुमचा तयार झाला. लक्षात आलं, हे झालं तुमचं सेकंड नंबरची रिॲक्शन. ओके, त्याच्यानंतर थर्ड नंबरची रिॲक्शन कोणती बघा. ओके, थर्ड नंबर कोणापासून बनवायचा, बेन्झिल इथिल इथर. म्हणजे काय बघा, बेन्झिल इथिल इथर बरोबर आहे. मग बेन्झिल इथिल इथर वर आपल्याला काय करायचं आहे, हा बनवायचा नाही. बेन्झिल इथिल इथर वर आपल्याला काय टाकायचं आहे, HI ची ॲडिशन करायची. मग कसा असतो बेन्झिल इथिल इथर, बघा असा तुमचा बेन्झिल इथिल इथर आहे. CH2O हा बेन्झिल झाला. ओके, आणि इथिल इथर C2H5. ह्याला आपण म्हणतो बेन्झिल इथिल इथर. ह्याची रिॲक्शन HI सोबत करायची. HI सोबत जर रिॲक्शन केली की लक्षात ठेवायचं, इथं बनवताना काय करायचा, ओके, ह्या रिंगचा तुमचा आरिल हॅलाइड बनवायचा. म्हणजे इथं तुमचा बनल कंपाऊंडमध्ये CH2I आणि दुसरा तुमचा बनल C2H5OH. म्हणजे इथं तयार झाला तुमचा बेन्झिल आयोडाईड आणि हा तयार झाला तुमचा इथिल अल्कोहोल बरोबर आहे. आणि हा तुमचा बेन्झिल इथिल इथर आहे. म्हणजे काय करा, ह्याच्यावर तुम्ही HI ची, ह्या 3 कंपाऊंडवर HI ची ॲडिशन करून हे कंपाऊंड्स तुम्ही तयार करू शकता. ओके, ओके, ह्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात 11.29. ओके, 11.29 बघूयात. 11.29 चा क्वेश्चन काय आहे, एक्सप्लेन द फॅक्ट दॅट इन आरिल अल्किल इथर्स. म्हणजे काय म्हणतंय, आरिल अल्किल इथर्स घ्या तुमचा आणि त्याच्यामध्ये काय सांगा, 1 नंबरचा पॉइंट, द अल्कॉक्सी ग्रुप ॲक्टिवेट्स द बेन्झीन रिंग टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन अँड सेकंड पॉइंट, इट डायरेक्ट्स इनकमिंग सबस्टिट्यूएंट टू आर्थो प्यारा पोझिशन इन बेन्झीन रिंग. ओके, म्हणजे काय म्हणतंय, तुमचा आरिल अल्किल इथर्स आहे. ओके, आणि आरिल अल्किल इथर्स घ्या आणि त्याच्यावर आपण जर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जर केली तर ती रिॲक्शन तुमची कोणत्या पोझिशनला आहे आणि रिंगला ॲक्टिवेट्स करते का. तर आपण बघूयात. आपल्याला माहिती आहे अल्किल आरिल हॅलाइड्स तुमचा कसा आहे. ओके, हा जो कंपाऊंड आहे ना तुमचा, आपण ह्याचं रेझोनन्स पण बघितलेलं आहे. हा O आणि हा R बरोबर आहे ना. हा तुमचा आरिल ग्रुप आहे आणि हा अल्किल ग्रुप आहे. ओके, ह्याच्यावर जर आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जर करायची असली तर आपल्याला माहिती आहे ह्या ऑक्सिजनवर तुमच्या लोन पियर्स असतात आणि ह्या लोन पियर तुमच्या काय करतात, डिलोकलायझेशनमध्ये पार्टिसिपेशन करतात. मग डिलोकलायझेशनमध्ये पार्टिसिपेशन कशा पद्धतीमध्ये करतो, म्हणजे ह्याचं रेझोनन्स आपण कसं करतो बघा. हा ऑक्सिजन जर इथं, ह्या जर लोन पियर इथं आल्या तर हा तुमचा असा कंपाऊंड बनतो. ह्याचं रेझोनन्स आपण बघितलंय. रेझोनन्स सगळ्यांनाच माहिती आहे, आपण खूप प्रॅक्टिस घेतलेली आहे ह्याची. हा ऑक्सिजन आहे, इथं डबल बॉन्ड येईल, हा OR ह्याच्यावर पॉझिटिव्हली चार्ज, हा इथून ब्रेक होतो, ह्या कार्बनवर तुमच्या निगेटिव्हली चार्ज झाला, इथं डबल बॉन्ड, इथं बॉन्ड. ओके, फर्दर परत काय करायचं लक्षात ठेवा, परत काय होईल, हा जो तुमचा निगेटिव्हली चार्ज आहे तो रोटेट करायचा. हा इथं येतो, हा इथून इथं जातो. मग नेक्स्ट रेझोनन्स जर स्ट्रक्चर बघितलं तर डबल बॉन्ड OR, इथं काहीच चेंजेस नाही केलं, निगेटिव्ह इथं आला
डबल बॉन्ड आला, हा बॉन्ड ब्रेक झाला. ओके, इथं निगेटिव्ह येईल आणि इथं डबल बॉन्ड तुमचा जशाच तसा. परत हा निगेटिव्ह रोटेट करायचा आणि हा तुमचा इथं येईल. परत ह्याचं रेझोनन्स स्ट्रक्चर अशा पद्धतीमध्ये येईल. बघा, इथला बॉन्ड जशाच तसा, निगेटिव्ह इथं आला, डबल बॉन्ड, हा बॉन्ड ब्रेक झाला, इथं निगेटिव्ह, डबल बॉन्ड व आर, इथं पॉझिटिव्ह, जशाच तसा. परत हा निगेटिव्ह इथं आणायचा आणि ह्याला स्टॅबिलाइज करून टाकायचं. आणि स्टॅबिलाइज जर हा कंपाऊंड झाला तर आपल्याला माहिती आहे हा जशाच तसा इथं, हा इथं डबल बॉन्ड आणि इथं तुमचा आला OR. ओके, अशा पद्धतीमध्ये रेझोनन्स. मग मला सांगा बरं, तुमचा निगेटिव्हली चार्ज कोणकोणत्या पोझिशनला आहे? ओके, आपण जर बघितला तर निगेटिव्हली चार्ज तुमचा कोणत्या पोझिशनला आहे? आर्थो पोझिशनला आहे. इथं एक आहे म्हणजे पॅरा पोझिशनला आहे आणि परत इथं कोणती तुमची आर्थो पोझिशन आहे, ऑर्थो पोझिशन आहे. बरोबर आहे. म्हणजे निगेटिव्हली चार्ज तुमचा कोणकोणत्या पोझिशनला आला? आर्थोला आणि पॅराला. म्हणजे हा जो तुमचा OR आहे. ओके, म्हणजे आपण सांगताना सांगतो हा जो तुमचा OR आहे हा कसा आहे? तुमचा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे कोणत्या साईडला रिॲक्शन देतो? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे. आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग आहे. बरोबर आहे. ड्यू टू कशामुळं? ड्यू टू ग्रेटर इलेक्ट्रॉन डेन्सिटी. ग्रेटर इलेक्ट्रॉन डेन्सिटी हा काय करतो? आर्थो पॅराला देतो. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कुठे देतो? आर्थो पॅराला देतो. का? कारण की हे रिंगला ॲक्टिवेट्स करतात. ह्या ऑक्सिजनवर लोन पेअर असतात, ह्या लोन पेअर तुमच्या रिंगमध्ये येतात आणि ह्या रिंगला ॲक्टिवेट्स करतात. आणि ॲक्टिवेट्स केल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे आपण रेझोनन्स काढले. रेझोनन्समध्ये निगेटिव्हली चार्ज तुमच्या 2 आर्थोला आणि 1 पॅरा पोझिशनला आला. म्हणूनच लक्षात ठेवायचं तुमच्या ह्या कोणत्या कंपाऊंडमध्ये, ह्या तुमच्या आरिल अल्किल इथर्समध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ही आर्थो अँड पॅरा पोझिशनला पॉसिबल आहे आणि रिंगला काय करते? ॲक्टिवेट्स करते. ओके, लक्षात आलं? हे झाला क्वेश्चन नंबर 11.29. आपण बघूयात 11.30. 11.30 बघूयात. 11.30 एकदम इझी क्वेश्चन आहे तुमचा. ओके, आणि काय विचारला बघा? राईट द मेकॅनिझम ऑफ द रिॲक्शन ऑफ HI विथ मिथॉक्सिमिथेन. बरोबर आहे. म्हणजे काय काय सांगितलं त्यांनी? HI सोबत रिॲक्शन करायची. कुणाची? मिथॉक्सिमिथेनची. मिथॉक्सिमिथेन. ओके, आणि मिथॉक्सिमिथेनची रिॲक्शन तुम्हाला कुणासोबत करायची? HI सोबत रिॲक्शन करायची आहे. पण ह्याचं सांगताना आपल्याला सांगायचंय मेकॅनिझम. काय सांगायचंय? मेकॅनिझम. एकदम इझिली आहे बाळांनो, लक्षात ठेवा. मिथॉक्सिमिथेन कसा असतो? हा झाला मिथॉक्सी आणि हा CH3 म्हणजे मिथेन. म्हणजे मिथॉक्सिमिथेनवर आपल्याला रिॲक्शन करायची. बघा कशा पद्धतीमध्ये? CH3O CH3. बरोबर आहे. इथं काय टाकायचा? HI टाकायचा. HI टाकला की लक्षात ठेवायचं हा काय करतो? तुमच्या ऑक्सिजनवर लोन पेअर आहेत. ह्या लोन पेअर इथला हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट करतात आणि हा इथून इथं जातो. म्हणजेच ह्या आयोडीनवर कोणता चार्ज झाला? निगेटिव्हली चार्ज झाला. ह्याच्यापासून कंपाऊंड तुमचा असा बनतो CH3O. इथं तुमचा हायड्रोजन घेतला. ओके, ऑक्सिजनवर पॉझिटिव्हली चार्ज आला आणि त्याच्यानंतर तुमचा इथं काय आहे? CH3 जशाच तसा. तुमच्याकडे काय आहे? I- आहे. ओके, हा I- काय करतो? तुमचा इकडून अटॅक करतो बॅक साईडकडून आणि हा काय करतो? इथं अटॅक करतो आणि हा तुमचा इथं बाहेर पडतो. मग बाहेर जर पडला की ह्याच्यापासून काय तयार होईल? CH3I. म्हणजे हा एक कंपाऊंड तयार होईल CH3I आणि दुसरा कंपाऊंड तयार होईल CH3OH. CH3OH म्हणजे एक तयार झाला मिथिल आयोडाईड. म्हणजे हा तयार झाला तुमचा मिथिल आयोडाईड आणि हा तयार झाला तुमचा मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल. बरोबर आहे. एक मिथिल आयोडाईड तयार झाला आणि दुसरा मिथिल तुमचा अल्कोहोल तयार झाला. मग काय करू शकतो आपण माहिती आहे? फर्दर एक्सेसमध्ये जर टाकलं ना ह्याला, म्हणजे बघा कोणता? परत जर तुम्ही CH3OH जर घेतला आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही अशी पण रिॲक्शन डबल करू शकता परत आणखी.
HI जर तुम्ही जर टाकला याच्यामध्ये, काय टाकला, HI जर ॲडिशन जर केली तर परत ह्याच्यामधून तुमचा हा H2O बाहेर निघून जातो आणि तयार होतो CH3I प्लस H2O तुमचा बाहेर निघतो. एक्सेसमध्ये जर म्हटलं तर हा तुमचा फर्दर रिॲक्शन करायची CH3OH सोबत HIची आणि ह्याच्यापासून तयार होतो तुमचा हा कंपाऊंड अल्किल आयोडाईड, म्हणजे इथं तयार झाला आपला मिथिल आयोडाईड. ओके, हे झालं तुमचं मेकॅनिझम थ्रू रिॲक्शन. ओके, ह्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा 11.31. ओके, आणि 11.31 हा सगळ्यात सिंपल क्वेश्चन्स तुमचा, जो की बुकमध्ये तुम्हाला जशाच तसा आहे. ओके, ह्या रिॲक्शन आपण बघितल्यात. काय क्वेश्चन बघा, राईट इक्वेशन ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन्स. ओके, आपल्याला रिॲक्शन्स करायच्यात खालच्या. ओके, त्याच्यामध्ये 1 नंबरची रिॲक्शन आहे बघा, एकदम सिंपल रिॲक्शन आहे. कोणती, फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन. फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन त्याच्यामध्ये करायचे आपल्याला अल्कायलेशन ऑफ ॲनिसोल. ओके, मग बघा आपण काय करू शकतो, फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन करायची कुणावर, अल्कायलेशन करायची ॲनिसोलवर. ॲनिसोल सगळ्यांनाच माहिती आहे रे, कसं असतो ॲनिसोल, बेन्झिन रिंगला OCH3 झाला अटॅच, ह्याला आपण म्हणतो ॲनिसोल. हा ॲनिसोल आहे. अल्कायलेशन म्हटलं की लक्षात ठेवायचं, अल्कायलेशन म्हटलं की तुम्हाला RX टाकावा लागतो, अल्किल हॅलाइड. आणि अल्कायलेशनमध्ये जर तुम्हाला इलेक्ट्रोफाईल कोणता आहे विचारलं तर हा R+ इलेक्ट्रोफाईल असतो. बरोबर आहे. मग आत्ताच आपण बघितलंय रेझोनन्समध्ये रिॲक्शन तुमची कोणत्या पोझिशनला जाती, आर्थोला आणि प्याराला. बरोबर आहे की नाही. म्हणजे 2 प्रॉडक्ट भेटतात, म्हणजे ॲनिसोलचे 2 मॉलिक्यूल घ्यायचे, CH3Cl ह्याचे पण किती मॉलिक्यूल घ्यायचे, 2 मॉलिक्यूल. इन प्रेझेन्समध्ये काय टाकायचं, अनहायड्रस AlCl3, लिव्हिज ॲसिड कॅटॅलिस्ट अनहायड्रस AlCl3 टाकला, 2 प्रॉडक्ट भेटतात. कसे 2 प्रॉडक्ट भेटतात, एक भेटतो तुमचा आर्थोचा, म्हणजे हा CH3 लावायचा आपल्याला, एक लावायचा आर्थोला आणि दुसरा लावायचा तुमचा प्याराला. ओके, ह्या OCH3च्या रिस्पेक्टमध्ये एक लावायचा आर्थोला, दुसरा लावायचा प्याराला, बाहेर पडतो 2 मॉलिक्युल्स ऑफ HCl. ओके, ही झाली तुमची फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन. अल्किल हॅलाइड टाकायचा, कोणताही इनी अल्किल हॅलाइड तुम्ही यूज करू शकता. ही झाली 1 नंबरची रिॲक्शन. 2 नंबरचं काय करायचं आहे, नायट्रेशन ऑफ ॲनिसोल. बरोबर आहे, नायट्रेशन करायचं आपल्याला ॲनिसोलवर. मग ॲनिसोल माहिती आहे, OCH3 हा झाला ॲनिसोल. किती मॉलिक्यूल घ्यायचे, 2 मॉलिक्यूल. नायट्रेटिंग मिक्सचर म्हटलं की आपल्याला टाकावं लागतो कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. 2 मॉलिक्यूल घ्यायचे, कॉन्सन्ट्रेटेड HNO3चे इन प्रेझेन्समध्ये टाकायचा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कधीही लक्षात ठेवायचं, नायट्रेशन रिॲक्शनमध्ये कोणता इलेक्ट्रोफाईल असतो, तर इलेक्ट्रोफाईल असतो NO2+. आणि NO2+ आहे. आपण हे रेझोनन्स स्ट्रक्चर बघितले होते, ह्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज कुठं आलता, आर्थोला आणि प्याराला. म्हणजे हा जो पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोफाईल कुठं अटॅच व्हायला पाहिजे, आर्थोला आणि प्याराला. म्हणजे हा OCH3 जो आहे ह्याच्या रिस्पेक्टमध्ये एक ग्रुप लावायचा NO2 आर्थोला आणि दुसऱ्या प्रॉडक्टमध्ये कुठं लावायचा, प्याराला. आणि बाहेर पडतो 2 मॉलिक्युल्स ऑफ H2O. बरोबर आहे. हे झालं तुमची नायट्रेशन रिॲक्शन. ओके, त्याच्यानंतर 3rd नंबरची रिॲक्शन बघा. 3rd नंबरची काय आहे, ब्रोमिनेशन ऑफ ॲनिसोल इन इथेनॉइक ॲसिड.
ब्रोमिनेशन ऑफ ॲनिसोल इन इथेनॉइक ॲसिड, बरोबर आहे. तर ब्रोमिनेशन करायचं आपल्याला. ब्रोमिनेशन पण म्हणजे जसं टाकल तसं उगवल, बरोबर आहे की नाही. ब्रोमिनेशन करायचं म्हणजे ब्रोमिन टाकावं लागेल. कुणावर? ॲनिसोलवर. टाका ॲनिसोल. ॲनिसोल घ्या, OCH3 घेतला, प्लस 2 मॉलिक्यूल घ्या, 2Br2. इन प्रेझेन्समध्ये काय टाकायचं रे? Br2. ओके. इन ॲसिटिक ॲसिड किंवा मग आपण त्याला इथेनॉइक ॲसिड म्हणतो. ॲसिटिक ॲसिडलाच काय म्हणतो? इथेनॉइक ॲसिड. कसा फॉर्म्युला माहिती आहे? CH3COOH, बरोबर आहे. याच्यापासून कंपाऊंड तुमचे तयार होतात 2, म्हणजे इथं OCH3 ब्रोमिन लागला अर्थोला, प्लस इथं OCH3 ब्रोमिन लागला तुमच्या प्याराला, प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ HBr, बरोबर आहे. हे झाले तुमचे 2 प्रॉडक्ट, आर्थोचा आणि प्याराचा. एकदम इझिली रिॲक्शन. आणि ही 4 नंबरची रिॲक्शन. 4 नंबरमध्ये काय करायचं रे? फ्रिडल क्राफ्ट ॲसिटायलेशन. ओके. 4 नंबरमध्ये काय करायचं आहे? फ्रिडल क्राफ्ट आसायलेशन, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? ॲसिटायलेशन. आसायलेशन म्हणा किंवा ॲसिटायलेशन ऑफ कुणावर करायची? ॲनिसोलवर. रिॲक्शन कुणावर पॉसिबल आहे? ॲनिसोलवर पॉसिबल आहे. ओके. तर चला बघा, ॲनिसोल घ्या, OCH3 ॲनिसोल घेतला, 2 मॉलिक्युल्स, प्लस आता लक्षात ठेवायचं आसायलेशन म्हटलं की RC डबल बॉन्ड OCl, आणि ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल असतो RC डबल बॉन्ड O पॉझिटिव्हली चार्ज, बरोबर आहे. मग हा घेतला, ह्याच्यापासून तयार झाला इथं तुमचा CH3C डबल बॉन्ड OCl, ॲसिटिल क्लोराईड घेतला, 2 मॉलिक्युल्स इन प्रेझेन्समध्ये टाकायचं, अनहायड्रस AlCl3. या रिॲक्शन आपण बघितलेले आहे. ओके. आता तुम्हाला इथं सांगितलं होतं मी, ह्याला इथून ब्रेक करायचं, ह्याच्यावर पॉझिटिव्हली चार्ज, आणि हा पॉझिटिव्हली चार्ज आर्थोला आणि प्याराला लावताना ह्या साईड गुण लावायचा, CH3 गुण लावायचा नाही, म्हणजेच हा असा लावायचा OCH3, आणि हा ग्रुप अटॅच करताना हा क्लोरीन लिव्हिंग ग्रुप असतो, निघून जाईल. लावताना हा इकडून लावायचा, म्हणजे तयार करायचा C डबल बॉन्ड O CH3. हा एक तुमचा कंपाऊंड तयार होईल, आणि दुसरा तुमचा तयार होईल OCH3, आणि प्याराला लावायचा C डबल बॉन्ड O CH3, C डबल बॉन्ड O CH3. ओके. इथं हा अशा पद्धतीमध्ये आपण तयार करू शकतो, आणि बाहेर पडेल 2 मॉलिक्युल्स ऑफ HCl. ह्या झाल्या तुमच्या रिॲक्शन. म्हणजे 11.31 ची पण रिॲक्शन आपण बघितलेली आहे. लक्षात आलं? ओके. ह्याच्यानंतर आता लास्ट तुमचे 2च राहिलेले आहेत क्वेश्चन, तर याच्यामध्ये बघूयात 11.32. ओके. 11.32चा आन्सर आपण बघूयात कशा पद्धतीमध्ये काढायचे. काय विचारलंय? शो हाऊ वुड यू सिंथेसिस द फॉलोइंग अल्कोहोल फ्रॉम अप्रोप्राइट अल्किन्स. म्हणजे तुमचे अल्कोहोल त्यांनी तयार केलेत, पण ते अल्कोहोल कुणापासून बनते असं आपल्याला विचारलंय. ओके. त्याच्यामध्ये पहिला जो आहे ना, ओके, पहिला तुमचा हा कंपाऊंड आहे. ओके. कोणता बनलाय बघा तुमचा, हा कंपाऊंड तुमचा बनलाय फर्स्ट. कोणता बनलाय? इथं CH3 आणि तुमचा इथं OH. हा कंपाऊंड तुमचा त्यांनी दिलेला आहे. ओके. आणि हा तुम्हाला बनवायचा आहे, तर तुम्ही कुणापासून बनवू शकता? कोणता असा अल्किन घेऊ शकता की त्याच्यापासून तुम्ही हा अल्कोहोल बनवू शकतो? कोणता अल्कोहोल आहे बघा हा. ओके. हा जर बघितला तर टर्शियरी अल्कोहोल तुमचा आहे. ओके. मग हा तुम्हाला बनवायचा आहे, तर कुणापासून बनवणार? बघा, आपण काय करू शकतो? अल्किन घ्यायचा आहे आपण. जर हा जर अल्किन जर घेतला ना, ओके, हा जर अल्किन जर आपण घेतला आणि ह्याच्यावर जर HOH ची जर ॲडिशन जर केली, म्हणजे H प्लस कंडिशन, ओके, तर लक्षात ठेवा हा अल्कोहोल भेटेल तुमचा. इथं किती कार्बन आहेत? इथं जर एक कार्बन आहे, ह्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत? एक पण तुमचा हायड्रोजन नाही. पण इथं जर बघितलं
तर तुमचा एक हायड्रोजन आहे. आपल्याला माहिती आहे 2 रूल आपण बघितलेत, एक म्हणजे मार्कोनिक ऑफ रूल आणि दुसरा अँटी मार्कोनिक ऑफ रूल. ज्या ठिकाणी तुमचे कमी हायड्रोजन आहेत, ओके, लेस हायड्रोजन आहेत, लेस हायड्रोजन जर तुमचे असले आणि ह्या लेस हायड्रोजनला जर तुमचा ह्याच्यावर पॉझिटिव्ह आहे ह्याच्यावर निगेटिव्ह आहे, लेस हायड्रोजनला जर निगेटिव्हली चार्ज जर तुम्ही जर अटॅच जर केला तर तो रूल कोणता असतो तुमचा? मार्कोनिकॉफ्स निकॉफ्स रूल. बरोबर आहे. मग आपण हा प्रॉडक्ट कोणत्या रूलनं बघणार? मार्कोनिक ऑफ रूलनं. ह्याच टाईपचं रिॲक्शन तुमची आपण MCQ मध्ये बोर्डच्या ह्याच्यामध्ये बघितलेली होती. ओके, असा जर प्रॉडक्ट जर भेटला तर मार्कोनिक ऑफनं, आणि इथं जर प्रॉडक्ट भेटला तर अँटी मार्कोनिक ऑफनं. पण OH तुमचा ह्या कार्बनला आहे, म्हणजे कोणत्या रूलनं भेटायला पाहिजे? मार्कोनिक ऑफ रूलनं. म्हणजे अल्किन कोणता यूज करावं लागेल आपल्याला? हा अल्किन आपल्याला काय करावं लागेल? यूज करावं लागेल. ओके, लक्षात ठेवा. ओके, आलं लक्षात? ओके, आता त्याच्यानंतर सेकंड नंबर बघा. सेकंड नंबर कोणता आहे तुमचा? अशा पद्धतीमध्ये त्यांनी तुमचा अल्कोहोल दिलेला आहे. ओके, ह्या कार्बनला तुमचा OH आहे, बरोबर आहे. ह्या कार्बनला तुमचा काय आहे? OH आहे. हा तुमचा अल्कोहोल तुम्हाला बनवायचा आहे. मग ह्याच्यासाठी तुम्हाला कोणता अल्किन यूज करावं लागेल? ओके, कशा टाईपचा अल्किन तुम्हाला यूज करावं लागेल? त्यावेळेस तुम्हाला हा OH भेटेल. कधीही लक्षात ठेवायचं, ओके, जर आपण इकडून इकडे जर गेलो तर डिहायड्रेशन करणार. म्हणजे इकडून तुम्हाला जर, ओके, ह्याच्यापासून जर इकडून जर तुम्हाला हा जर बनवायचा असला तर डिहायड्रेशन करणार, आणि जर उलटं जर करायचं म्हटलं इकडून इकडं इलिमिनेशन. बरोबर आहे. म्हणजे इकडून इकडे जाणार असला तिकडून इकडे जायचं, इलिमिनेशन. इलिमिनेशन म्हणजे तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल काय करायचं आहे? काढून टाकायचं. म्हणजे डिहायड्रेशन करायचं आहे, वॉटर मॉलिक्यूल तुम्हाला, ओके, बाहेर काढून टाकायचं. म्हणजे कसं काढणार? इथला हायड्रोजन घेऊ शकता, इथला हायड्रोजन हा इथं टाकला, ह्याला बाहेर काढू शकता, वॉटर मॉलिक्यूल तुम्ही काढून टाकू शकता. म्हणजे अल्किन कोणता पॉसिबल आहे बघायचं आहे आपल्याला. तर बघा, इथं पण तुम्ही मार्कोनिक ऑफ ॲडिशन करू शकता. हा अल्किन तुमच्याकडे पॉसिबल आहे, आणि ह्या अल्किननं तुम्ही काय करू शकता? तुमचा हा अल्कोहोल बनवू शकता बाय युजिंग H+OH कंडिशन. म्हणजेच मार्कोनिक ऑफ रूलनं तुम्ही हा अल्कोहोलही तुम्ही बनवू शकता. ओके, त्याच्यानंतर बघा थर्ड नंबरचं आहे, तुम्हाला फक्त अल्किन विचारला कोणता अल्किन तुम्हाला सांगायचं आहे. ओके, बघा त्याच्यानंतर 3 नंबर. 3 नंबरचा कोणता आहे? हा बनवायचा आहे तुम्हाला. कुणापासून बनवणार? बघा, ओके, हा जर तुम्हाला जर बनवायचा असला तर तुम्ही कुणापासून बनवू शकता? बघा, आता बघा इथं जर आपण जर बघितलं तर ह्या अल्किन पासून हा बनवू शकतो. का बनवायचा ह्याचं कारण सांगतो तुम्हाला. इथं जर आपण HOH जर ॲडिशन जर केली ॲसिडिक कंडिशनमध्ये तर आपण मार्कोनिक ऑफ रूलनं बनवणार आहे, बरोबर आहे की नाही? मग मार्कोनिक ऑफ रूलनं कसं बनवणार? बघा, इथं जर बघितलं तर 1 2 3 एक हायड्रोजन आहे, आणि इथं जर बघितलं तर 2 हायड्रोजन, बरोबर आहे. अल्कोहोल बनला आहे आपला हा, बरोबर आहे. मग जर हा अल्कोहोल बनला तर कोणत्या रूलनं बनला? हा मार्कोनिक ऑफ रूलनं बनला. कारण की इथं तुमचे 2 हायड्रोजन आहेत, इथं तुमचा 1 हायड्रोजन आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचे कमी हायड्रोजन आहेत त्या ठिकाणी कोणता पार्ट लागला? तुमचा OH. म्हणजे हाही तुमचा ह्या अल्किननं बनवू शकतो आपण, बरोबर आहे की नाही? हा जर अल्किन घेतला तर हा अल्कोहोल तुमचा बनल, पण अल्कोहोल हा तुमचा कोणत्या रूलनं बनल? मार्कोनिक ऑफ रूलनं बनल. आणि लास्ट 4 नंबरचा आहे, ओके, 4 नंबरचा असा कंपाऊंड आहे तुमचा, हा अल्कोहोल तुम्हाला
बनवायचं आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला कोणत्या अल्किनची गरज आहे? ओके, आता इथं तुम्ही काय करू शकता माहिती आहे, इथं तुम्ही अल्किन घेताना ना हा पण अल्किन यूज करू शकता. बघा, आपल्याला मार्कोनिक्स ऑफ ॲडिशन करतोय आपण, ही अल्कोहोल भेटत आहेत आपल्याला मार्कोनिक्स ऑफ रूलनं. ओके, तुम्ही अशा पद्धतीमध्ये काढा, ह्याच्यापासूनही तुम्हाला हा बनल. परत आणखी ओके, आणखी तुम्ही कोणत्या टाईपचा काढू शकता, तुम्ही असाही काढू शकता. हा कार्बन डबल बॉन्ड CH2 CH3 असाही काढू शकता, किंवा मग थर्ड नंबरचा असाही, ह्याच्यापासूनही तुम्ही काय बनवू शकता, हा तुमचा अल्कोहोल बनवू शकता. कारण की का बनवू शकता माहिती आहे, हा अल्कोहोल तुम्ही तिन्ही ह्याच्यापासून, तर बघा इथं जर तुम्ही जर बघितलं तर हा तुमचा इथं H आहे, इथं तुमचा एक H, बरोबर आहे. आता जर तुम्ही जर इथं जर OH जर लावला, ओके, तर तुमची मार्कोनिक्स ऑफ ॲडिशन पॉसिबल आहेत. सगळ्या ह्याच्यामध्ये तुमची मार्कोनिक्स ऑफ रूलनं आपण ॲडिशन करू शकतो. ओके, कारण की आपण कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी बघतो आणि प्रत्येक ठिकाणी बघा, इथं पण जर बघितला हा जरी हायड्रोजन निघून गेला, इथं पण तुमचा टर्शरी कार्बोकॅटायन बनतो, इथं पण तुमचा टर्शरी बनतो आणि इथं पण तुमचा काय बनतो, टर्शरी कार्बोकॅटायन बनतो. तिन्ही ठिकाणी टर्शरी बनतो, म्हणून हा तुमचा कंपाऊंड पॉसिबल आहे. अशा पद्धतीमध्ये आपण तिन्ही याच्यापासून हा कंपाऊंड बनवू शकतो. ओके, आणि लास्ट रिॲक्शन आहे तुमची. ओके, आता ह्या चॅप्टरमधली किंवा मग तुमच्या एक्सरसाइजमधली लास्ट रिॲक्शन, आणि ती रिॲक्शन्स म्हणजेच 11.33 हा तुमचा क्वेश्चन्स आहे. आणि ह्या क्वेश्चन्समध्ये काय विचारलं बघा, फेन 3 मिथिल ब्युटेन 2OL इज ट्रीटेड विथ HBr, द फॉलोइंग रिॲक्शन टेक्स प्लेस. ओके, म्हणजे हा तुमचा कंपाऊंड इथं दिलेला आहे. कोणता कंपाऊंड आहे बघा, CH3 CH3 परत इथं CH OH आणि CH3. ह्याची रिॲक्शन कोणासोबत आहे, HBr सोबत, आणि तयार झाला आहे CH3C, इथं Br लावला आहे, हा CH3 CH2 आणि CH3 हा कंपाऊंड तयार झाला आहे. बरोबर आहे. आता बाळांनो लक्षात ठेवायचं, इथं शिफ्टिंग आहे, रिअरेंजमेंट रिॲक्शन टाईप रिॲक्शन तुमची पॉसिबल आहे. कारण की लक्षात ठेवायचं, रिअरेंजमेंट रिॲक्शन आपण अशा पद्धतीमध्ये करतो की तुम्हाला तिथं मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन कुठं भेटतंय अशा पद्धतीमध्ये बघायचा आणि त्या ग्रुपला तिथं काय करायचं, शिफ्ट करून टाकायचं. बघा कशा पद्धतीमध्ये ह्याचं मेकॅनिझम आहे. ओके, मग मेकॅनिझम आपण कसं सांगणार, एकदम सिंपल आहे मेकॅनिझम. बघा, ओके, हा कंपाऊंड आहे, फर्स्ट घेतला मी CH3 CH हा OH आणि इथं CH3. आता लक्षात ठेवायचं, HBr आहे म्हणजे ॲसिडिक कंडिशन आहे, ॲसिडिक कंडिशन आहे म्हणजे H+ आहे. हा ऑक्सिजन काय करतो, हा तुमचा हायड्रोजन घेतो. हायड्रोजन जर घेतला, हे स्टेप फर्स्ट, पहिल्यांदा हायड्रोजन घेतला, हायड्रोजन घेतला काय तयार होतो, CH3 CH, इथं CH3 परत CH, हा ऑक्सिजन, ह्याला हे एक इथला एक हायड्रोजन आहे, इथं एक तुमचा हायड्रोजन आहे आणि इथं पॉझिटिव्हली चार्ज आणि नंतर तुमचं इथं CH3. ही झाली स्टेप नंबर फर्स्ट. प्रोटोनेशन केलं अल्कोहोलचं. त्याच्यानंतर सेकंडमध्ये काय करायचं बघा, स्टेप नंबर सेकंडमध्ये आपण काय करू शकतो, हा काढून टाकायचा. म्हणजे बघा, हा इकडे घेतला मी जशाच तसा, CH3 इथं कार्बन आहे, ह्या कार्बनला इथं हायड्रोजन वर लिहितो, इथं तुमचा CH3 आहे, त्याच्यानंतर CH आहे. ओके, हा O, हा H आणि हा H इथं पॉझिटिव्हली चार्ज आणि इकडं तुमचा CH3. आता काय करायचं बघा, हा तुमचा इथून हा वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघून जातो.
वॉटर मॉलिक्यूल जर तुमचा बाहेर निघून गेला की काय तयार होतो इथं बघा. ओके, CH3, इथं कार्बन, इथं हायड्रोजन, हा तुमचा CH3, हा CH आहे, हा निघून गेलाय म्हणजे ह्याच्यावर टेल आलंय म्हणजे इथं तुमचा कार्बोकॅटायन बनणार आणि इथं झाला तुमचा CH3. बरोबर आहे. म्हणजे तुमचा कार्बोकॅटायन तयार झाला. इथं कार्बोकॅटायन तयार झालेला हा सेकंडरी कार्बोकॅटायन. कोणता कार्बोकॅटायन आहे? सेकंडरी, कारण की 2 कार्बनला हा पॉझिटिव्हली चार्ज आहे. इथं सेकंडरी कार्बोकॅटायन आहे. स्टेप नंबर 3 मध्ये काय करायचं बघा. हा जशाच तसा उचलून मी इकडे घेतला, CH3, त्याच्यानंतर C, इथं हायड्रोजन, CH3, इथं तुमचं CH पॉझिटिव्ह कार्बोकॅटायन, CH3. ओके, आता बघा इथं जर बघितलं तर सेकंडरी कार्बोकॅटायन आहे. आपण काय म्हटलंय की कार्बोकॅटायन आपल्याला कसा आला पाहिजे? मोर स्टेबल कार्बोकॅटायन. मग कार्बोकॅटायनच्या ऑर्डरमध्ये लक्षात ठेवायचं, टर्शरी कार्बोकॅटायन इज ग्रेटर दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. ही कशाची ऑर्डर आहे? कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायनमध्ये कोण सगळ्यात मोर स्टेबल असतो? टर्शरी. त्याच्यानंतर कोण? सेकंडरी. आणि त्याच्यानंतर कोण? प्रायमरी. म्हणजे आपल्याला इथं बनलेला सेकंडरी आपण टर्शरी पण कार्बोकॅटायन बनवू शकतो. कसा बघा. ओके, तर काय करायचं, 1,2 हायड्रोजन शिफ्ट. आपण हायड्रोजन शिफ्ट करू शकतो. म्हणजे हा जर हायड्रोजन मी जर इथं शिफ्ट केला तर ह्या कार्बनवर पॉझिटिव्हली चार्ज येईल आणि इथं CH2 बनेल. म्हणजे काय तयार होईल? CH3C, इथं तुमचा CH3 ह्या कार्बनवर आला पॉझिटिव्हली चार्ज, हा हायड्रोजन घेतलाय, CH2 तयार झाला, CH3. मग इथं जर बघितलं तर हा जो कार्बोकॅटायन आहे ना, हा तुमचा झाला टर्शरी कार्बोकॅटायन. आणि आता हा जो टर्शरी कार्बोकॅटायन आहे आपण यूज करताना इथं सुरुवातीला H+ घेतला होता. आता ह्याच्यामधला राहिला तुमचा Br आणि आपण Br यूज करू शकतो. मग लक्षात ठेवा, हा मी घेतला Br- आणि हा Br- काय करतो आता? ह्या पॉझिटिव्हली चार्जवर अटॅक करतो. म्हणजे आपल्याला असा कंपाऊंड तयार करायचा ना. मग हा काय करतो? Br ह्याच्यावर अटॅक केला पॉझिटिव्हवर की तयार झाला तुमचा CH3C, इथं Br, हा CH3, CH2, CH3 झाला. हा कंपाऊंड तुमचा तयार. ओके, मेकॅनिझमनं आपण काय केला? हा कंपाऊंड तुमचा बनवला. ओके, अशा पद्धतीमध्ये. कारण की हा टर्शरी कार्बोकॅटायन कसा आहे तुमचा? मोर स्टेबल आहे. आणि ज्यावेळेस तुमचा मोर स्टेबल येईल त्यावेळेस तुम्ही काय करू शकता? तुमच्या ग्रुपची शिफ्टिंग करू शकता आणि त्याच्यापासून आपण काय करू शकतो? अशा पद्धतीमध्ये कंपाऊंड बनवू शकतो. म्हणजे बघा बाळांनो, इथपर्यंत आपण टोटल न्यू सिलेबसमधली पण एक्सरसाइज बघितलेली आहे आणि NCERT मधली पण टोटल 11.1 पासून 11.33 पर्यंत सर्व एक्सरसाइज आपण बघितलेली आहे. काळजीपूर्वक अंडरस्टँडिंग करा, समजून घ्या, येऊन जाईल. ओके.